अकोला जिल्ह्यातील मोरड या गावी दरवर्षीप्रमाणे श्री खंडेश्वर महाराज संस्थानच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव व भागवत कथा संपन्न। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते। अकोला जिल्ह्यातील ग्राम मोरड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भागवत सप्ताह साजरा करण्यात आला। या भागवत सप्ताह भागवताचार्य गुरुवर्य भक्तराज महाराज वाघमारे आळंदीकर तसेच कुमारी कांचनताई शिवानंद शेळके आमडापूर उमरखेड येथून कार्यक्रमात पारायण झाले। तसेच हा कार्यक्रम 27 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत दिवस रात्र साजरा करण्यात आला। रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी श्री खंडेश्वर महाराज संस्थानच्या वतीने 135 वर्षापासूनचा हा महोत्सव असून येथे यात्रा भरवण्यात येते। तसेच यात्रा रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी भरवण्यात आली। या उत्सवानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। महाप्रसादाच्या आयोजनामध्ये संपूर्ण गाव सहभागी होत असते। हर हुन्नरीने तरुणांनी सहभाग घेतला। आपणही आमच्या माध्यमातून बघतच आहात। या कार्यक्रमाला आवर्जून गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य असतात। दूरवरून आलेले नागरिक सुद्धा या कार्यक्रमाला येतात। दर्शनाकरिता मुंबई पुणे तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील भक्त सुद्धा उपस्थित होतात। हा कार्यक्रम पंचक्रोशीत नावाजलेला आहे। तर जाणून घेऊया या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन आणि कशानिमित्त श्री खंडेराव महाराज संस्थानच्या वतीने हा कार्यक्रम कसा साजरा केला जातो, तर याची महती कशी वाढली। चला तर मग मुलाखत विनोद कुमार, छायांकन पत्रकार भारत भाऊ भगत। तसेच आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बातमी आवडल्यास कमेंट नक्की करा आणि शेअर जरूर करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते। सहकारी प्रतिनिधी भारत भगत यांच्यासह नमस्कार। लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आहो अकोला जिल्ह्यातील मोरड या गावात। मोरड या गावामध्ये आज भव्य विदर्भस्तरीय खंडेरी भजन हे कशा निमित्त आहे, तर खंडेश्वर महाराज जयंती ना खंडेश्वर महाराज जयंती उत्सव निमित्त आपण बघू शकता का इकडं पंक्तीचं भोजनाचं आयोजन केलेलं आहे महाप्रसादाचं। तसेच आपल्यासोबत काही भक्तगण जुडलेले आहेत। तर आपण हे नियोजन पूर्ण गावातर्फे असते। त्यांनी हा किती वर्षापासून उत्सव साजरा केला जातो ते सांगा। प्रथमतः आपला परिचय सांगा। नमस्कार, मी मुरोळ येथील रहिवासी अशोक भावनगरे या गावाचा रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये हा जो यात्रा आहे खंडोबाची, या यात्रेची परंपरा सांगायची झाली तर 135 वर्षापासून आमच्या गावच्या यात्रेची परंपरा आहे। या आमच्या गावच्या यात्रेमध्ये हा एकूण 10 दिवसाचा कार्यक्रम असतो। या 10 दिवसा कार्यक्रमामध्ये 7 दिवसाचं भागवत असते आणि खंडोबाचा अखंड हरिनामाचा जो गजर असतो तो 24 घंटे चालतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी खंडोबाची यात्रा भरते आणि ज्याप्रमाणे खंडोबाचं लग्न जेजुरीला लागते त्याप्रमाणेच आमच्या गावामध्ये सुद्धा जेजुरीचं लग्न इथं खंडोबाचं लग्न लागते। रात्रभर वाघ्या मुरळी येथे आपल्या आनंदामध्ये उत्सवातनी नाचत गाचत येतात आणि सर्व रात्रभर रात्रभर जागर करून ते तिथे खंडोबाचे सकाळी लग्न लागले जाते। आणि तिसऱ्या दिवशी आमच्या गावामध्ये खंडोबाची भव्य अशी मिरवणूक निघते आणि या मिरवणुकीमध्ये म्हणजे आमच्या गावातील सर्व लोक आणि पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळी यांचा हा संपूर्णपणे सहभाग असतो। आणि 2 वाजतापासून तर महाप्रसाद असतो। विशेष म्हणजे हा महाप्रसाद आमच्या इथे 21 क्विंटल गव्हाचा असतो। या महाप्रसादामध्ये आमच्या पंचक्रोशीतील जेवढी गावं आहेत तेवढ्या गावाचा याच्यातनी सहभाग असतो। विशेष म्हणजे आमचं गाव हे या कार्यक्रमामध्ये कोणताही जातीभेद पाळत नाही, कोणताही धर्मभेद पाळत नाही। या गावामध्ये कोणत्याही जातीची व्यक्ती असो, कोणत्याही धर्माची व्यक्ती असो, या कार्यक्रमामध्ये सर्व लोक मिळून हा कार्यक्रम आम्ही संपूर्ण गावाच्या वतीने पार पाडतो। आणि विशेषतः म्हणजे या गावातील कुठलेही सरपंच असो, या चालू टर्मचे सरपंच आमच्या येथील प्रमोदजी गणवीर यांचासुद्धा या यात्रेमध्ये भरपूर सहभाग आहे। आणि या यात्रेमध्ये जो दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम असतो, मी सांगायचं विसरून गेलो, गाडे वळण्याचा कार्यक्रम असतो। येथे 5 गाडे जुन्या पद्धतीचे बांधलेली असतात आणि ते 5 गाडे फक्त खंडोबाच्याने हाताने
ते वळत असतो. आणि ही आमच्या गावातली 135 वर्ष चाललेली परंपरा आहे. ही परंपरा मी माझ्या सांगण्याहून नाही, आणि याच्या पुढे पण अशीच 135 वर्ष झाले, 136 वर्ष चालू आहे. यानंतर अशीच ही परंपरा हजारो वर्ष चालू राहो, अशी मी माझ्या खंडोबाचरणी प्रार्थना करतो. आणि आपण जी इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद करतो. हा कार्यक्रम जो आहे दरवर्षी घेतला जातो का? हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी 135 वर्षापासून चालू आहे. आणि या कार्यक्रमात भरातभर म्हणजे एक दुसरा पण या कार्यक्रमात याच पद्धतीचा कार्यक्रम असतो, तो चंपाषष्ठीचा असतो. तो कार्यक्रम डिसेंबर महिन्यामध्ये येतो. म्हणजे आमच्या गावामध्ये या खंडोबाचा उत्सव हा वर्षातून 2दा साजरा होतो. एकदा चंपाषष्ठी आणि दुसऱ्यांदा हा चंपाषष्ठीचा कार्यक्रम जो आहे तो आता आम्ही नवीन चालू केलेला आहे. नवीन चालू केलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही कार्यक्रम चालू केला त्यावेळेस फक्त आम्ही आमच्या गावापुरता मर्यादित केला होता तो कार्यक्रम. पण आता त्या कार्यक्रमाला असं भव्य स्वरूप आलेलं आहे. आता पण 20 पोते आम्हाला गहू लागतात, 21 क्विंटल गहू लागतात. आणि चंपाषष्ठीला पण आम्हाला 21 क्विंटल गहू लागतात. हे एक विशेष. आमच्या गावामध्ये वर्षातून 2 कार्यक्रम खंडोबाचे भरपूर चांगल्या पद्धतीने साजरे होतात. चंपासृष्टी म्हणजे काय आणि गाडे ओढणं कोणत्या दिवशी असतात? चंपाषष्ठी म्हणजे पूर्ण जे आपलं खंडोबा दैवत आहे, या खंडोबाचं लग्न चंपाषष्ठीला लागले जाते. आणि आपल्या जुन्या रूढीनुसार जर म्हटलं तर ते आपला जे वांग्या भरतेचा नवस असतो त्याला आपण सट म्हणतो, ती सट फेडल्या जाते ते आमच्या खंडोबाच्या लग्नाच्या दिवशी. आणि त्या दिवसापासून सर्व जुनी मंडळी वांगे काय जे आपण सटीला वापरतो, बाजऱ्याची भाकर आम्ही ते खंडोबाला नैवेद्य दाखवतो, त्या दिवसापासून आमच्या गावातील सर्व लोक ते वस्तू खाण्यास सुरुवात करतात. आणि गाडे वळण्याचा कार्यक्रम म्हणजे अशी याची परंपरा अशी आहे की आपण जर खंडोबाला काही नवस केला आणि त्या नवसाची पूर्तता जर झाली तर कोणी एक भक्त मंडळी त्याच्या कोणतं संकट असेल काही असेल ते खंडोबाच्या मंदिरात येतो, देवाला नतमस्तक होतो आणि देवाला सांगतो की देवा माझा जर नवस पूर्ण करशील तर मी तुझ्या 5 गाडे ओढील. आणि ते 5 गाडी अशा असतात की पूर्ण लोकांनी भरलेले असतात. पूर्ण लोकांनी ते 5 गाडी एकाला एक बांधून भरलेले असतात. आणि ज्याही कोणा भक्तांचा नवस पूर्ण झाला तो भक्त गाडे वळण्याचा कार्यक्रम करत असतो. अद्वितीय असलेलं असं अकोला जिल्ह्यातील हे मोरड गाव आणि येथे 135 वर्षापासून खंडेश्वर महाराज यात्रोत्सव हा साजरा होत असतो. आणि एकदा नाही तर वर्षातून 2दा हा यात्रोत्सव येथे साजरा होत असतो. येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आखले जाते, जसे गाडे ओढणे, जेजुरीला जसं लग्न होते त्यानिमित्त इथं अशा प्रकारचा लग्नाचा कार्यक्रम आहे. आपल्या मागे बघत आहात मंडळी. कट करा. येळकोट 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 सदानंदाचा. कोण बोलणार आहे अजून? आपल्यासोबत गावातील सरपंच श्री माननीय प्रमोदजी गणवीर येथे उपस्थित आहेत. तर आपला परिचय आणि गावाबद्दल शुभेच्छाबद्दल आपण काय सांगाल, काय संदेश द्याल? नमस्कार, मी प्रमोद विठ्ठलराव गणवीर, सरपंच ग्रामपंचायत मोरळ. आमच्या गावामध्ये हे 135 वर्षापासून खंडेश्वर महाराज यात्रा हे परंपरा कायम चालू आहे, नंतरही चालू राहील. हा यात्रेचा सहभाग जो आहे आमच्या गावात हा सगळ्या मिळून एकसारखा सहभाग भरत असतो आम्ही. आणि सगळे मिळून हे खंडेश्वर यात्रेनिमित्त सगळे पाहुणे मंडळी येतात, मुली येतात, प्रत्येक गावातल्या मुली, गावाच्या आपण बाहेरगावी दिलेल्या मुली सगळ्या येतात आणि त्याला आपण साडी चोळी देतो. हे परंपरा म्हणजे 135 वर्षापासून चालू आहे, अशीच चालू राहो हीच खंडेश्वर महाराज चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आज रोजी आपणाला कसं वाटते, आनंद होतो की कसं? एकदम आनंद होत आहे. खंडेश्वर महाराज चरणी एकदम आनंद होत आहे. चांगला भव्य कार्यक्रम सुरू असल्यामुळे सगळा हा कार्यक्रम चालू आहे. हे होते सरपंच श्री माननीय प्रमोदजी गणवीर. तसेच आपल्यासोबत दुसरे भक्त जुळलेले आहेत, ते सुद्धा आपणाला काहीतरी सांगू इच्छिता. परिचय द्यावा आपला. हॅलो, रामहरी अवताळे मोरळ, राहणार खंडोबाचा भक्त. हा भक्त 3 पिढ्यापासून हा भक्त तयार झाला. हे देवस्थान जे आहे हे माझ्या आजीनं म्हणजे गजराबुडी नावाची बाई होती, तिला मूळबाळ नव्हतं म्हणून तिनं हे खंडोबा देव
म्हणजे त्या काळातनी एक एक खळा करून तुंगा करून बायाचा तुंगा करून शेतीतनी तिनं ते हे देव 2,500 रुपयाचे हे देव आणले. मी तिचा नातू होय. नातू म्हणून मी त्या देवाची सेवा करू राहिलो. आज कमीत कमी माझ्या लग्नापासून 65 वर्षे झाले. मला 1983 माझं लग्न झालं. तेव्हापासून या देवाच्या सेवेत आहो. याची सेवा पूर्णपणे करू राहिलो. हे जेजुरीच्या 25 वाऱ्या केल्या या भक्तानं. तिथून हा देव कसा आला? पहिले आमच्या गावातनी पाटील होता, त्या पहिल्या वाऱ्याच्या पाटलानं त्या पाटलाले म्हणे, हा देव तू मले काही नाही पाहिजे, तुम्ही पाहिजे. पण तो देव म्हणू लागला त्याला की तू मागं उलटून पाहू नको, मागं उलटून पाहू नको. बरोबर आहे, ठीक आहे, मी मागं उलटून पाहणार नाही. या मोरोळ गावात एक झाड, निंबाचं झाड आहे. त्या निंबाच्या झाडापर्यंत तो गावाच्या जवळजवळ आला. त्यांनी मागं उलटून पाहिलं. जसं मागं उलटून पाहिलं तो देव त्या झाडाखाली थांबेला आहे. आताच्या काळातली त्याची मांडणूक मांडलेला आहे त्या झाडापाशी. या गावकऱ्यानं 5 खडे आहे अति या समोर, गावच्या समोर एक ओटा केला. ते 5 खडे मांडले, त्याची पूजापाठी केली. या खंडोबाची पूजापाठी केल्याच्या नंतर तिथून तो देव म्हणे मी अति थांबतो, मी येत नाही. मग तुम्ही येत नाही तर गावाला दर्शन करायला दूर जाते. म्हणून हा देव अति मांडणूक करण्यात आली या देवाची. आता हे गाड्याच्या वळू राहिल्या, त्या निंबाच्या झाडापासून तो गाड्या वळू राहिल्या. हीच या भक्ताची विनंती. तेव्हापासून हा भक्त जे आहे रामहरी नावाचा, हे त्याच्या सेवेत आहे. यानं 25 वाऱ्या करून हा या भक्ताच्या शरणी आला. तो बोलू राहिला, येळकोट 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 येळकोट, सदानंदाचा सदानंदाचा. अशा प्रकारची ही 135 वर्षाची परंपरा आपण बघितली आहे. आपण भेटूया पुढील बातमी सत्रात. तोपर्यंत मी विनोद कुमार घेतो रजा. नमस्कार. थांबा इथे. इथे थांबा.